रेशनधारकासाठी महत्त्वाची अपडेट. राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. तर पहा या ठिकाणी अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यात दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत हा जो महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये जे काही अपात्र शिधापत्रिका धारक आहेत अशांना आता शिधापत्रिकेमधून कमी करण्यात येणार आहे. अशांचा शिधा बंद करण्यात येणार आहे. तर यामध्ये कोणते लाभार्थी अपात्र असणार आहेत आणि यासाठी चालू ठेवण्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म द्यायचा आहे हा फॉर्म आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर पहा या ठिकाणी राज्याची जी काही 716 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झालेली आहे. तर जो काही कोटा आहे तो आता इथे पूर्ण झालेला आहे. त्यामुळे जे काही नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यासाठी जे काही अपात्र असतील, दुबार असतील, स्थलांतरित असतील, मयत लाभार्थी असतील अशांना आता प्राधान्याने वगळण्याची कारवाई करण्यात येणार आहे आणि जे काही पात्र आहेत अशांना शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तर याबद्दलचा हा शासन निर्णय आहे. तर शासन परिपत्रक पहा. केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकेचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. तर आता शिधापत्रिकेची तपासणी होणार आहे. तर पहा यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकेची तपासणी करण्यासाठी आता दरवर्षी दिनांक 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. आता दरवर्षी दिनांक 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात येणार आहे आणि यामध्ये जे काही अपात्र शिधापत्रिका धारक आहेत अशांना आता कमी करण्यात येणार आहे. पुढे पहा. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयाने विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करावी. तर आता शिधापत्रिका धारकाकडून माहिती घेणे. कोणती माहिती घेण्यात येणार आहे तर पहा यामधला पहिला पॉईंट. राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकाच्या शिधापत्रिकेची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करण्यात यावी. दुसरं पहा. वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेली शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे. जो काय आपण नमुना फॉर्म देणार आहोत तो. तर तिसरा पॉईंट पहा यामधला. रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेले शिधापत्रिका धारकाकडून माहिती भरलेला फॉर्म जो आपण देणार आहोत तो जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोचपावती देण्यात यावी असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर जो काही एक फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि त्याची पोचपावती राशन दुकानदाराकडून घ्यायची आहे. तर चौथा महत्त्वाचा पॉईंट पहा. फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिका धारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. जसे की पहा पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती असेल, निवासस्थानच्या मालकीबद्दलचा पुरावा असेल, LPG जोडणी क्रमांकाबाबत पावती असेल, बँक पासबुक असेल, विजेचे देयक असेल म्हणजेच लाईट बिल, टेलिफोन मोबाईल देयक असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ओळखपत्र पहा कार्यालयीन किंवा इतर, मतदान ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल इत्यादीच्या प्रती घेता येतील. दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसावा. तर तुम्हाला या फॉर्मसोबत एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. वरीलपैकी कोणतंही एक आणि ते डॉक्युमेंट 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचं नसायला पाहिजे. आणि हे जे काही डॉक्युमेंट तुम्ही देणार आहात ते डॉक्युमेंट तुम्हाला लवकरात लवकर द्यायचं आहे कारण 30 एप्रिलपर्यंत याची मुदत दिलेली आहे. तर पहा आता पुढे कोणती माहिती घेण्यात येणार आहे तपासणी. तर शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. दुसरं पहा यामधला. पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकेच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी. तर काही संशय आला तर या अशांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर पुढे पहा. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. तर जे काही विदेशी नागरिक आहेत अशांना शिधापत्रिका दिली जाणार नाही स्पष्ट यामध्ये उल्लेख केलेला आहे. वरीलप्रमाणे शिधापत्रिकेची तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील, खाजगी कंपन्यातील कर्मचारी, कामगार याचे ज्ञात वार्षिक उत्पन्न ₹1 लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्याकडे पिवळी केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कारवाई करावी. सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील.
तर जे काही शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असतील अशांचं 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशांची आता पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे आणि ग्रहभेटी करून त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना शिधापत्रिका देण्यात येणार आहे असा यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर पुढे पहा, त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे. जे काही दुबार असतील म्हणजे 2-2 शिधापत्रिका असतील, मयत असतील अशा व्यक्ती यामधून वगळण्यात येणार आहेत. तर ही जी काही मोहीम राबवण्यात येणार आहे जे काही अपात्र शिधापत्रिका धारक आहेत अशांसाठी. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. तर हा जो तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पहा आता कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे तुम्हाला. शिधापत्रिका तपासणी नमुना, तर इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे कोपऱ्यामध्ये. तर इथे तुमचं गाव लिहायचं आहे, इथे तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव टाकायचे आहे, नागरिकत्व टाकायचं आहे, व्यवसाय नोकरी टाकायची आहे, अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी किंवा शुभ्र असेल तर यापैकी कोणतंही एक टाकायचं आहे, व्यवसाय पत्ता टाकायचा आहे, शिधापत्रिकेची वर्गवारी, शिधापत्रिकेचा अनुक्रमांक, पूर्ण निवासी पत्ता, आवश्यक पुरावा जोडावा, वय टाकायचं आहे. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. तर हा जो फॉर्म तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळेल. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.